नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ओबीसी आमदारांचा टक्का वाढल्याचं दिसतंय। 2019 मध्ये कुणबी मराठा वगळून 40 ओबीसी आमदार होते। आता तीच ओबीसी आमदारांची संख्या 78 इतकी झालेली आहे, म्हणजे जवळपास डबल झाली असं म्हणता येईल। तर ओबीसींच्या तुलनेत मराठा आमदारांची संख्या मात्र घटलेली आहे। मागच्या विधानसभेत 118 सर्वपक्षीय मराठा आमदार होते, ती संख्या आता 104 इतकी झालेली आहे। तर ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या राज्यामध्ये वर्षभर आंदोलन धगधगत होतं। मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा आमदारांची संख्या घटल्याचं दिसतंय आणि ओबीसी आमदारांची संख्या वाढलेली आहे। आश्चर्य म्हणजे एकट्या भाजपचे 43 ओबीसी आमदार निवडून आलेले आहेत, त्यामध्ये विदर्भ आणि खानदेशचा मोठा वाटा आहे। तर मागच्या विधानसभेत भाजपचे 24 ओबीसी आमदार हे निवडून आलेले होते आणि यावेळेला भाजपचे जे ओबीसी आमदार आहेत त्यांची संख्या वाढल्याचं दिसतंय आणि एकूणच जे ओबीसी समाजातून येणारे आमदार आहेत त्यांची संख्या ही दुप्पटच्या जवळ गेल्याचं आपल्याला दिसतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।